किचन मध्ये स्पेशली आली का नाही मग ताईची वाट. तेच मी बोलणार होते, माझी काही खेळ नाही. हा, मग ताईची काही खेर नसते कारण किचन नीट नेता पाहिजे. मी गप्पा असते एकदम हा. अरे बापरे क्या बोय. अरे तुझ्यासाठी हे लागू नाही होत आहे, यांच्यासाठी हे लागू होत आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. सो आता वाजले बरोबर 12 आणि आपण आता ब्लॉगला सुरुवात करतोय. लास्ट ब्लॉग तुम्ही बघितलाच, आपण गेलो होतो बोरिवलीमध्ये. सो भरपूर लोकांना तो ब्लॉग आवडला. आणि असे ब्लॉग्स आपण ओकेजन वाईजच टाकतो, अदरवाईज आपली डेली लाईफच असते. आणि तुम्ही म्हणता की डेली ब्लॉग कर, डेली ब्लॉग कर, पण मी डेली ब्लॉग कसे करू. माझे डेली ब्लॉग करायचं असेल तर तेवढं सगळं काय बोलतात भांडार लागतं, सामुग्री लागते. सो तेवढं माझ्याकडे नाही आहे. पण तुम्हाला आवडेल का जर मी असं डेली माझं जे काय नॉर्मल जे आहे आमचं आपलं लाईफस्टाईल ते दाखवलं तर. कारण दुसरं काही दाखवण्यासाठी माझ्याकडे तेवढ्या सगळ्या गोष्टी अवेलेबल नाही आहे जे की मी तुम्हाला असं सगळं जास्त मोठ्या सगळ्या गोष्टी दाखवू शकतो. सो तसं जर तुम्हाला चालत असेल तर सांगा. आणि बाकी तर काय, आता आपला दिवस स्टार्ट होतोय. आज दिवस तर सकाळी स्टार्ट झाला होता, पण आमचं असं असतं की सुट्ट्या वगैरे असतील आम्ही पहिले चर्चा करतो. फॅमिली टाइम आमचा असतो चहा नाश्त्यावर, त्याच्यावर गहन अशा चर्चा होतात. सो गहन प्रश्न एक असा लागून राहिलेला आहे जो की सुटत नाहीये, तो म्हणजेच आपल्या घराचा आहे. पण तो कधी सुटेल, केव्हा सुटेल, कसा सुटेल किंवा काय केल्याने सुटेल हे माहीत नाही. पण ऑब्व्हियसली सगळ्या मागे कष्ट असतात, सगळ्या गोष्टींच्या मागे, तेव्हाच आपल्याला जाऊन काय ना काय यश मिळतं. जसं जसं आपल्याला टाइम मिळतो तसं तसं त्या आम्ही सगळ्या चर्चा करत असतो. स्पेशली महत्त्वाचे जे मुद्दे असतात आमच्या घरातले. कारण असं मला नाही वाटत प्रत्येक घरामध्ये अशा चर्चा होत असते, कारण मोबाईलवर असतात प्रत्येक जण, मग टी व्ही, मग आपापलं कोण करत असतं. सो त्याच्यामुळे त्या चर्चा पाहिजे तशा अशा प्रत्येक फॅमिलीमध्ये होत नाही. इव्हन आमच्या पण काही म्हणजे आहेत फॅमिलीज, त्यांच्या जर तुलनेत बघायला गेलं तर नाही होत, पण आम्ही त्या आवर्जून करतो. मात्र त्याच्यातून काही प्रश्न सुटतात पण, आणि कळतं का काय 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 करायचं आहे किंवा काही चुका झाल्या त्याच्या आधी त्या नाही झाल्या पाहिजे. सो त्या सगळ्या गोष्टी असतात. अदरवाईज बाकी तर आपले दंगे चालूच असतात नेहमी. आणि आज स्पेशली सुट्टी आहे गांधी जयंतीची, तर मम्मी आज घरी आहे. आणि मम्मीला पण औषधं लिहून दिलेली आहेत, परत ती आणायची आहेत जाऊन मार्केट मधून. खूप कॉस्टली औषध आहेत, मी ऐकूनच थक्क झालो. म्हणजे 3-4च औषधं आहेत आणि ती 3,500ची औषध आहेत. पण ते आहे ते सगळं गेलं पाहिजे. कंटाळा आला आता त्या गोष्टीचा, ते इन्फेक्शन वगैरे आहे ते. सो देखते कब तक कंप्लीट होता है नहीं होता है, वो तो होप की लवकर व्हावं. मम्मी इथे चपात्या करते आणि मला पण जायचं जरा बोरिवलीला, थोडासा माझ्या मोबाईलचा प्रॉब्लेम झालेला आहे, तर ते करायचं आहे क्लिअर. आणि बाकी काय जसं असेल तसं तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवत जाईल. मम्मीचं इथे चपात्यांचं काम चालू आहे, ते चपात्या करते. बस झालं, जास्त नको, एवढ्या चपात्या कोण. अरे शिळं परत खायचं. ठीक आहे ना, सारखं सारखं कोण बसणार. ओके, मम्मी आता आहे ना इथे. आज मम्मीला कसं आहे, सुट्टी असली की मम्मी मग सगळं काम ताम सगळं बघते. मग किचन पासून हॉल पासून सगळ्या किचन मध्ये स्पेशली आली का नाही मग ताईची वाट. तेच मी बोलणार होते, माझी काही खेळ नाही. हा, मग ताईची काही खेर नसते कारण किचन नीट नेता पाहिजे. मी गप्पा असते एकदम. आणि हे बघा आता हे असं, मग हे त्या दिवशी चोरलंय का नाही, आता ते त्याच्याकडेच गेलेलं आहे. आता माझं नाही राहिलेलं आहे ते. बायदवे दिसतंय पण चांगलं. तू असे पण घेत जा टी शर्ट. अरे मी आता मुलांच्या सेक्शन मध्ये जाणार आहे, बॉईज सेक्शन मध्ये. हा, आणि आता मम्मीने एक विधान केलंय. ते काय केलंय, आज कोणीच झोपायचं नाही. का बरं आज कोणी झोपायचं नाही? झोपायचं दुपारचं. अरे बापरे क्या बोय. अरे तुझ्यासाठी हे लागू नाही होत आहे, यांच्यासाठी हे लागू होत आहे. आराम है, ये आराम की जिंदगी जीती है. काम करती है और काम नहीं झेपेगा तो फिर वो लामलेट हो जाती है. भाई ऐसा नहीं होता, ये सब तेरे लिए लागू होत आहे. सो मम्मी आज म्हटले की झोपायचं नाही. माझ्यासाठी पण हे लागू होत नाही, बिकॉज मी एकदा झोपून उठलोय का नाही का परत मला अंगाई गीत गायला तरी मी झोपत नसतोय. हा, ही गोष्ट हिच्यासाठी लागू होते. बघूया आता, देखते हे. तसं तर दुपारी जरा जायचंय बाहेर, जसं मी बोललो बोरीला जायचंय. ऍपलचं स्टोर तर नाहीये, बट ऍपलचं ते हे आहे, काय बोलतात, सांगच नाव, सर्व्हिस सेंटर आहे. स्टोर तर बँड्राला झालेलं आहे, तुम्हाला माहिती आहे, कलानगर मध्ये. मुंबईमध्ये आपलं एकुलतं एक आहे, ते नवीन ओपन झालं. ते क्या बिघाड हुआ है, कारण मी कॉल लावतो ना, मला कोणाचे कॉल येत नाहीत ना, कॉल लावतो तर कॉल जात पण नाहीत. भाई ये बड़ा सबसे बड़ा मेन चीज ये हो गया है
जो हो नाही रहा है तर ते दाखवायचं आहे. हा गोळा आहे, हा पोलीस भरतीसाठी यूज होतो तो गोळा आहे. हा जो गोळा फेक असतो बघा त्याच्यामध्ये हा गोळा यूज होतो. आईने जी पोलीस भरतीसाठी ट्राय केलं होतं काही वर्षांआधी तेव्हा हा गोळा घेतला होता. मग कितीला घेतला होता? 1000 रुपये. 1000चा हा गोळा 1000चा गोळ नको उचलू नको, मी दाखवलं. जड आहे भरपूर. आई बापरे, खूप जड आहे. खूप जड आहे बाबा. त्यांनी कसा फेकला असेल ना तिला काय माहित. खरं. बट हा गोळा आता आम्ही देत होतो भंगारवाल्याला तर भाई तो 20 रुपये बोलला. 20 रुपये बोल. अरे सामान की कुछ तो इज्जत करो भाई. हे घेताना 1000 1200 1500 कुठलीही वस्तू घ्या आपण महागडी घेतो आणि ज्या वेळेला तिला काढायचा विषय असतो का नाही तेव्हा अगदी त्याचा कचऱ्याच्या भावात लिलाव होऊन जातो यार. तर तो द्यायचा आहे. घरी ठेवून आम्ही कोणी सांभाळेगा उसको, क्याही उपयोग होएगा. तर तो एक द्यायचा. बट त्याची आपल्याला पाहिजे तशी किंमत भेटत नाही. हे सगळं कळलं का मंदार? हे बघ त्या भाजीवालीने तुझ्यासाठी चिकू दिले आणि तू खात नाही. अच्छा चोको. हे खाऊन म्हणजे जेवढी फळं आणायची तेवढी फक्त मंदारने खायची. हा कायदा आहे. तूच खायची. अच्छा मग आता तिथे ऍपल बिपल पण आहेत ते सगळे माझ्याच माथ्यावर. हा तूच खायचं. तुला सांगितलेलं आहे खायचं. हे बरं आहे. नेहमी फळं आणली की मंदारलाच पकडायचं. तुलाच का देणार कारण तू खात नाही. खात तुझ्या नाहीस, मागे लागावं म्हणून. लागतं. तुला वाटतं फ्रुट्सनी काय होत नाही, फक्त जेवणानेच होतं असं तुला वाटतं. बरोबर ना? हा. खायचं तर बरोबर. जेवण बरोबर. खाल्लं की हाताने. ताकद येते. तसं हातात कोण नसतं. देणार? नेहमी सकाळी उठल्यावर पायावर बावडा भरतो त्याचं काय मग? मग तेच तर. पेटका येतो त्याच्या पायाला त्याचं काय मग बोल. म्हणजे तू कमजोर आहेस. ए मी कमजोर नाहीये. हा मी कमजोर वो नाहीये. बोलणे का नाही, फळ खाणे का? फळ चिकू एवढा छोटा छोटा तुझ्या साईजचा दिलाय ना तो चोको. खायचा. मंदार तुझ्या हातात कोणी देणार नाहीये. तुला स्वतः हाताने घेऊन खायला पाहिजे. अरे मग मला लागले तर मी लागलं नुसतं काय चपाती भाजीवर होतं का? नाही होत ना. आणि मग खायचं. मम्मीला बोलतो की आली पेरवाली आली ऍपलवाली आली. हो. आली मुंबईची आली मुंबईची आली मुंबईची ऍपल वाली. फायनली आंघोळ झालेली आहे. ओफ. आंघोळीचा माझा खूप मोठा प्रश्न आहे जो की सुटल्याच नाही. जो की तुम्ही काही अगोदरच्या ब्लॉगमध्ये पण बघितलं असेल. आणि आता इथे मम्मीने दिलेत मला टमॅटो मीठ वगैरे लाऊन. उसको ऐसा क्या है, छुट्टी का विषय रहता है तो ऐसा सब कुछ किचन से लेके आती है, काट कूट करके देती है, खाना बांटती रहती है. तो ऐसी माँ सबको मिले. तर ताई ते सगळं सामान घेऊन आली खाली बिकॉज मी फ्रेश वगैरे नव्हतं झालं. आणि मी फ्रेश होणार कधी, ताईसोबत जाणार कधी चायला, तोपर्यंत तीच जाऊन आली. हां ताईने एक बॉटल आणलेली. बॉटल हां ओके. बाकी सगळे कांदे कोथिंबीर वगैरे आणलेलं आहे. सगळं घरात जे जे काय लागतं आहे. अच्छा ही औषधं आहेत का? ही कितीची? ही कमीला मिळेल, म्हणजे 1600च्या आसपास आहे. अच्छा म्हणजे ते त्यांनी मेडिकलचं चार्जेस सांगून केलं होतं काय? त्यांचं जे पॅकेज जास्त असतं. तो बोलला की एडल्ट आहेत ना, तर मग मी बोलली हां. तो बोलला 500 असते पण तुम्ही ही गोळी फक्त विचारा, बाकी नका बोलू. बाकी सगळं सेम आहे. ही पावडर वगैरे. ही पावडर मागे घेतली होती ना ही. हां 600चं पॅकेट आहे. 650. अरे होती ना ती, टाकली का आपण? त्या डब्यामध्ये बघावं लागेल. कोणत्या डिशमध्ये घेऊ? बॉक्स नाही, बॉक्समध्ये नाही ठेवत तू? कुठल्या? बॉक्स तो उकळायचा तो औषधाचा. ठेव त्याच्यामध्ये चालेल. मम्मीची औषधं आहेत ना ती आता एक जागी सेट करायचं. तर एक बॉक्स आहे मम्मीने. बॉक्स नाही डब्बा है. सो ये डब्बा है. इसमें सब लोगों का मेडिसिन है उसमें रखते. याच्यामध्ये फारशी अशी काय औषधं वगैरे नाही आहेत. मम्मीची औषधं ठेवली तर कळून जाते. ही ठेवली आहे. आता तुझी रेग्युलर आहेत तीच आहेत, तुला समजतील. नक्की ना? तू काय करते? झालं जेवण? झालं जेवण. डाळ टाकून झाली. आणि काय? डाळ भात फक्त? डाळ भात भाजी. आता ती भाजी केलेली आहे ताईने सकाळी, पण आता जसं झालंय की ती विजल्याशिवाय मी याची करू शकत नाही. ती बघ ती जमेल तुला? कशाचे? फक्त वांग्याची? हा. अरे यार वांग मला नाही आवडत. मग थोडं थांब ना, मग याची भाजी करते मी. बघ चवळीची कुकरला लावते पटकन. अरे मम्मी हे तर कच्चे आहे. शिजतील आता, तुला पाहिजे तर शिजवणार. काय करणार? तसं याच्यात कुकरला शिजतील. एक असं फोडणीमध्ये शिजवून टाकणार. शिट्या काढणार. अच्छा चालेल ना फोडणीमध्ये? अरे ती नॉर्मल. शिजणार. आज आपण बघूया मम्मी बनवते कच्च्या चवळीची भाजी. मग तुला दाखवते शिजवून. आता मम्मी का क्या बोलते वो, मम्मी का ये कॉन्फिडेंस कह रहा है कि वो शिजवा के ही खिलाएगी. तो देखते हैं अभी सीजना मांगता है बस, बाकी मेरे को टेस्ट मैटर इतना नहीं करता है. शिजलेली पाहिजे बस. तुला. वेल असते. मम्मी का कॉन्फिडेंस प्रो लेवल का दिख रहा है फिलहाल के लिए. देखते अभी. तुझं काय चाललंय? चोको खाते. कसं तुला खायला सांगितलं तर कधी खायला नको. मग अरे खराब गुलाब. झालेला सडलेला आम्हाला खायला लागतं. गुलाबजामुन एन्जॉय. आपण सीताफळ खाएंगे. झाली भाजी ही हा, आता मिक्स केली. आता ती वांगी आहेत ना, त्याशिवाय नाही चांगली लागणार. अच्छा बैगन खिला के ही रहेगी.
यार एक तर वांगी आवडत नाही म्हणून मी चवळीच्या भाज्या थोडीच होती, जास्त नाही. ठीक है जाने दो, लेकिन मम्मी ने करके दिखाया. हाँ मेरी जान, चवळी शिजवा के ही रही. टैलेंट बोलते भाई इसको, टैलेंट. झाली ना भाजी चांगली. त्याच्यात ठेव, बघ ना याच्यात राहतोय तर अरे काय. नाही राहणार बाई, बघ ना कुठे राहील. बोलते तरी ऐकत नाही. वेगळं तुला घ्यायला माझं सगळं ओझं नाही पकडायचे. घे, तुझं काम आहे तर तू बघ. तुझी बॅग आहे ना ती वन साइड आता टाकून बघायला काय भाऊ, टाकून तर बघ, तुला टाकून बघायला पण जड जात. बॅग आपण बॅग टाकून दिली. सगळं कसं राहील, पॉकेट वगैरे. ही बॅग केवढीशी आहे. टाकून बघायला ती करतच नाही ना, नाकून नंतर नंतर बघ. हा बाकीचं कसं राहील, पॉकेट, चार्जर, हे ते. त्याच्यातलं काय आहे ते काढून घे ना मग बॉक्स. काय नाहीये त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये हे त्या लोकांना महत्वाच्या गोष्टी असतात इकडच्या फोटो मागच्या. काढून घे. फोटो ठीक आहे ना, बॉक्स मी घेतो आता, नाही जाताना मी घेतो, बस डोंट वरी अबाउट दॅट. आता तो बॉक्स एवढा घेण्याशी म्हटलं फोटो काढून घे त्याचा. कशाला बॉक्सच पाहिजे. मी घेतो माझं आता, ठीक आहे. नाही राहिलं तर त्याच्यात चार्जर पण ठेवायचं, पॉकेट अजून घेणार आहे. झालं ना भाऊ, बॅग घेतली बस. एक औषध आहे जे आता ताईने आणलं होतं, तर ते यातली छोटी बॉटल होती आपल्याकडे, म्हटलं का उगाच परत ओपन करायचं, सो हे चेंज करूया आणि निघालो आता बोरिवलीला. बघूया आधी होतंय का नाही ते महत्वाचं आहे, आणि जर झालं तर खर्च येतोय का नाही ते पण महत्वाचं आहे. कारण नाही बोलला ना तो होणार म्हणून. खर्च, हा तू बोलला ना. हा त्या दिवशी बोलला खर्च तर नाही बोलला, पण परत एकदा विचारून घेऊया. नाही तो पता तब्बी पूछली. तेव्हा विचारलं होतं आपल्याला, आदल्या दिवशी काय खाल्लंय किंवा दुपारच्या दिवशी काय खाल्लंय ते लक्षात राहत नाही तर दिन का क्या ही रहेगा, पण मी विचारलं होतं. 4 वाजलेत ना बरोबर, आणि ते 6 वाजता बंद होतं, त्याच्यामुळे तिथे जाणं पहिले गरजेचं आहे. येता आपण येताना चेंज करू. तिथे नवरात्रीची तयारी चालू, एकदम जोरात. तिथे देवी बसते, ते बँजो पार्टी बँजो वाजवते, सस्ती बँजो पार्टी. आता ज्यूस घेतलाय, ऍपल ज्यूस. ठीक आहे, काही वस्तू घेतली ना आणि काय खाल्लं ना मग बघत बसायचं माझ्याकडे. म्हणजे इनोसेंट बनायचं, त्यावेळेला एवढं इनोसेंट बनायचं ना, समोरच्या कानच्या कुडीला खबर लागणार नाही, एवढं इनोसेंट बनायचं. आणि नंतर मग जर संपायला आलं का नाही, त्यावेळेला मग पुडी खोलायची. मला दिलंच काय, मला विचारलंच काय तर घे बाय, नाराज नको होस. नाही तर जो नंतर बोलायची, विचारलंच काय. तुझी सवय. कुरकुऱ्याचं 10 रुपयाचं पॅकेट असू दे, वेफर्स असू दे, बरं. सगळं खाऊन झाल्यानंतर मग अच्छा क्या बात है. एकदा पण हा विचार. वाटावाटी नाही माहिती, एक 60 पावली वाटून खाल्ला होता. हमको वाटा घाटी पता है, लेकिन तुमको भी थोड़ा मन बड़ा रखो भाई. अरे पण देऊ दे. अरे मन मेरा बड़ा ही है, मेरे मन में ना बहुत से लोग रहते हैं, लेकिन तुम मांग के तो लो, मांगने से मिलता है, मेरी गलती, मैं एक्सेप्ट करती हूँ. मांगने से मिलता है. समझ में आया. हा सुकून मिला ना दिल को. काही गोष्टी मागून घ्यायच्या असतात. आता मी ब्लॉग बनवत होतो आणि भाऊ आले, म्हटले की अरे मला पण घे ना ब्लॉग मध्ये. तर भाई आप ब्लॉग में आ रहे हो, कल आप टीवी में आओगे. हाँ ठीक है. कहाँ रहते हो आप? तारापुर. क्या नाम है आपका? मुंतजीर वकार तांडे. ओके. तर आजपासून हे भाऊ पण आपले फॅमिली मेंबर्स आहेत. ठीक है, आप भी आज से हम लोग के फॅमिली मेंबर हो. ठीक है, बाय. चलो, हे आपण इथेच आलो होतो चन्नाचोलीचा ब्लॉग बनवायला. हे बघा इकडे चालू, गर्दी बघा बाई, तुफान गर्दी आहे. एवढं तर तेव्हा पण नव्हतं. त्यामुळे आता 4:30 झालेत ना संध्याकाळची. हा इकडे बघा बाई, समोर बघा, समोर. बापरे, पाताई फुल पॅक आहे. ते पण फुल पॅक आहे. आपण आलो होतो इथेच, आलोय आपण इथे. ॲप्ट्रॉनिक्स म्हणून आहे, सो आलो. तर बघूया, 4:30 तर झालेले आहेत, 6 वाजेपर्यंत चालू असतो, व्हायला पाहिजे. इकडे आहे समोर. बाई फायनली झाला. मला वाटलं आता बसतोय की काय एवढा मोठा खर्च, कारण ये फोन का खर्चा मतलब साल्टी रे साल्टी खर्चा. काय आलं? फोटो काढ. ओ माय गॉड, फोटो काढायचा. अरे इकडे काढ ना, लाईट आहे. समोर लोकांचं. ओ का वाव, इथून काय कमाल दिसतोय ताई. एक नंबर, जबरदस्त. ही आमच्या मीरा रोडची बाल्कनी, एवढी मोठी बघा ना, केवढी मोठी बाल्कनी आहे. मस्तपैकी उभं राहू शकतो इथे. बघा ते काका पण उभे राहिलेले आहेत. बाकी ऐसपैस एरिया आहे. हा ही आमच्या मीरा रोडची बाल्कनी, व्ह्यू पॉइंट. हा बघायला गेलं तर व्ह्यू पॉइंट आहे. सुपर भाई, एक नंबर. औषध चेंज करणे काय नाही, तो दिमाग से निकल जाता. मी तर जाते टाइम इथे रिक्षामध्ये ठेवलं होतं, मला वाटलं ताईने घेतलंय की नाही.
तेच नाही तर लफडा झाला असता. ताई म्हटले की बिलाशिवाय देतात का नाही माहित नाही, आणि आता इथे रोडवर पण रिक्षा थांबवली आहे त्याच्यामुळे तो पण मागे लागलाय. पुढे चलो पुढे चलो. मार्केट रोडमध्ये लावलंय ना गाडी. गाईज बाहेरून येऊन डायरेक्ट आता ब्लॉग स्टार्ट करतोय कारण थोडासा आराम पण केला. तर आता ताईने केलं अंड्याची भुर्जी आणि तांदळाचे भाकरी आणि चपात्या पण आहेत. तर आमचा ना आता गेले 2 दिवसापासून असा हाच विषय होतोय की रात्री हेवी जेवण नाही, रात्री असं चपाती भाजी वगैरे किंवा भाकरी वगैरे असं नॉर्मल हलकं जेवण. हे म्हणजे चांगली गोष्ट आहे कारण हेवी जेवण रात्री जेवण आपण फक्त झोपतो. म्हणजे काही लोकांना सवय असेल की शतपावली करायचं किंवा राऊंड अप मारून यायचं, पण आमच्याकडे तसं नाही. खाया पिया भरा पेट भाडमे घ्या शंकर शेट, तर असा विषय आहे. तर त्याच्यामुळे हे जरा 2 दिवस जरा चांगलं चाललंय. उद्या पण असंच करू आपण, म्हणजे असं काहीतरी युनिक चपाती भाजी किंवा भाकरी भाजी असं. माझी इच्छा तर होती की गणपतीनंतर चिकन खायची म्हणून, पण ते काय मला भेटलं नाही. तर आता आली आहे नवरात्री, उद्यावर आहे नवरात्री, म्हणजे आज जरा खाऊन घेतो. आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला. आणि माहिती आहे ना, मंदार आंबोकर ब्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. मी भेटतो तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.